कुणाला झालेला नाही, कारण का कोणाला त्रास झालेला नाही. आणि तुकोबराय पट सांगतात तुम्हाला इथं आम्हाला, हो जर कोणी हो जर अहंकार झाला असेल, मीपणा झाला असेल, माझ्यासारखा कीर्तनकार नाही, माझ्यासारखा पकवाद वादक नाही, माझ्यासारखा गायनाचार नाही, म्हणजे घोटविन लाळ ब्रह्मज्ञाना, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाना, माझे तुकोबराय सांगितले, जर म्हणजे घोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती, ज्याला अहंकार झाला असेल, माझ्यासारखा गायनाचार्य कोण नाही, माझ्यासारखा कीर्तनकार कोण नाही, हो त्याला लाळ घोटाळा म्हणजे तुकोबराय लाळ घोटाळा. हो जे तपोनिधी असतील त्यांना सुद्धा म्हणले काय काय करीन, म्हणले लाळ घोटाळा लावीन. हो ज्याला ज्ञान होत असेल, हो इथं नाही म्हणे तुकोबराय, कारण शास्त्र असं सांगतं, लक्षात ठेवा तप करावंच लागतं. तपाने काय होतं, अंतकरण शुद्ध होतं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घोमटे, कारण का शुद्धता होते मला लक्षात ठेवा. कारण आणि दुसरं काय होतं, ज्ञान प्राप्त होत. आणि ज्यावेळेस ब्रह्मदेवाचा जन्म झाला कुणापासून, ब्रह्मदेवाचा जन्म कोण झाला, विष्णू भगवंताच्या नाभीतून जन्म झाला. परंतु त्यांना हो साधना करायची, तप तप त्या कानावर तप शब्द पडला महाराज. आणि तप पडल्यानंतर त्या ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली महाराज. आणि तपश्चर्या केल्यानंतर अभिशास्त्र सांगते बरं का, तपश्चर्या करत असताना शास्त्र आहे त्याला, कुठलं शास्त्र, तपश्चर्या करीत असताना, साधना करीत असताना, ध्यान धारणा करीत असताना माझे तुकोबराय सांगतात त्याला काही नियम आहे. हा नियम लक्षात ठेवा, कारण का कुस्रव नावाचं तप आहे. कसलं कुस्रव नावाचं तप आहे महाराज. तप कसं करायचंय, कारण 3 दिवसापर्यंत 24 घास खायचे. किती खायचे, 24 घास खायचे 3 दिवसापर्यंत. आणि 3 दिवसानंतर पुन्हा 22 घास खायचे. पुन्हा तिसरे पहिले 3 दिवस काहीच खायचं. आणि 3 दिवस 24 घास म्हणजे तुम्ही आजकाल करत का, असले असे घास घेतात. हा त्यांनी सांगितले शास्त्रानं, फक्त एवढी घास घ्यायची 24 घास. चंद्र तप सांगितले शास्त्राने. असं जसं प्रतिपदा सूर्य चंद्र निघतो, हळूहळू वाढत 1 दिवस 1 घास, दुसऱ्या दिवशी 2 घास, तिसऱ्या दिवशी 3 घास, चौथ्या 4 घास खात यायचं. किती वर, पौर्णिमेपासून 1 घास कमी करत यायचं. आमुषाला काहीच खायचं. कारण तुकोबराय म्हणतात, ज्या ज्ञान असेल, लक्षात ठेवा, साधना असेल, तपश्चर्या असेल, कारण का त्याला लाल वाटायला लागेल म्हणजे. आणि त्यावेळेस तुकोबराय, कारण का ज्यावेळेस तपश्चर्याच्या जोरावर विश्वमित्र होऊन